Sit straight, focus on your breathing. श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। Slowly open your eyes. ये मराठीयेच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचीवरी ओ देई या जगा तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे तरी आता तू हे आघवे निरमीन माये आता आपण असुर संपत्ती अजूनही डिस्क्राईब करतायत ते आपण पुढे बघूया. आणि ईश्वराची आखंती नुसधियाची करती चांथी हेही नाही चित्ती निश्चयो एकू किंबहुना उघड आंगी भरुनिया पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी ते वेळी स्वर्गालागी आदरू कानरकाचा अडदरू या वासनांचा अंकुरू जळोनी गेला मग केवळ ये देह खोंडा देव खोडा अमेथ्योदकाचा बुडबुडा विषयं पंखी सुहाडा बुडाले गा जय आटावे होती जळचर
तैडोही मिळती ढीवर, का पडावे होय शरीर, तै रोगा उदयो. हे जे आसुरी संपत्तीवाले लोक असतात, कलिजी लोक असतात, त्यांना ईश्वराची निंदा करायची आणि त्यांच्याविषयी वाईट बोलायचं, त्यांना काय ते उगीच नाही करत अशी बडबड. ते ऍक्च्युली मनात त्यांना क्लिअरली निश्चय झालेला असतो की देव नाहीये म्हणून. ते उगीच बोलायचं, ते कन्व्हिन्स्ड की देर इज नो गॉड, आणि ते बोलतात. आणि त्यांच्या जसं काय नास्तिकपणा भरलेलाच असतो त्यांच्यात. नो, दे गॉड डज नॉट एक्झिस्ट, ते व्हेरी क्लिअर अबाउट इट. आणि मग काय होतं त्याच्यामुळे, त्यांना हे देह म्हणजेच सगळं असं त्यांना वाटतं. आणि ते स्वर्गाविषयी आदर किंवा इकडच्या सुखांबद्दल त्यांना काही स्वर्गाविषयी आदर किंवा नरकाविषयी भीती असं काही नसतं त्यांना. फक्त इथे खायचं प्यायचं मजा करायची एवढंच असतं त्यांचं. पण अशा लोकांचं काय होतं, ते विषयापंखी सुहाडा, ते विषयांच्या सेन्स ऑब्जेक्टच्या चिखलात रुतून बसतात, मागतात आणि बुडतात. जसं ज्या माशांची वेळ संपलेली असते ते कसे किनाऱ्यावर जातात आणि कोळ्याच्या जाळ्यात अडकतात, तसं हे लोक हे शरीर जसं जवळ जवळ येतं जायचं, तर रोग येतात वेगवेगळे त्यांना. असं उदय जणे केतूचे जैसे, विश्वा अनिष्टोद्देशे, जन्मती ते तैसे, लोका आटू विरूढलिया अशुभ, फुटती तै ते कोंभ, पापाचे कीर्ती स्तंभ, चालते ते ना, ते त्यांचा जन्म झाला हेच मोठं धर्तीवर पाप असतं. आणि हे जसे काय पापाचे कीर्तीस्तंभच असतात, अशुभ असतात. आणि मागा पुढा जाळणे, वाचूनी आगी काही नेणे, तैसे विरुद्धीच एक करणे, भलते 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 या. सगळ्यांशी भांडायचं आणि काय ते कोण जे बोलतंय त्याच्या विरुद्धच काहीतरी करायचं, असा काहीतरी स्वभाव असतो त्यांचा. परी तेची गा कारण करणे, आदरिती संभ्रमे जेणे, तो ऐक पार्था म्हणे, श्रीनिवासू. आणि ते अजून कसे असतात, त्यांना नेहमी वैर लोकांशी असतात. आणि ते अजून कसे वागतात मी तुला सांगतो, ऐक कसे असतात ते. पार्था ऐक. तरी जाळ पाणिया न भरे, आगी इंधन न पुरे, तया दुर्भरांची आधुरे, भुकाळू जो तया कामाचा बोलावा, जीवी धरुनिया पांडवा, दंभमानाचा मेळावा, मेळविती मातलिया कुंजरा, आगळी झाली मदिरा, तैसा मदाचा थाटा तवद जरा चढता अंगी. आणि ना ते कसे असतात, त्यांना कधीही संतुष्टी नसते, ते नेव्हर सॅटिस्फाईड, खूप डिझायर असतात त्यांना. आणि खूप दंभ करतात ते. दंभ म्हणजे काय, हिपोक्रेसी. आणि ते इतकं त्यांना माज आलेला असतो, ऊत आलेला असतो, की मातलिया कुंजरा, जसा एखादा हत्ती आहे, आगळी झाली मदिरा, जसा हत्तीने दारू प्यायले आणि जो इकडे तिकडे जोरजोरात जोरजोरात वावरेल तसे ते वावरतात. कोण हे, आसुरी संपत्ती असणारी लोक. आणि आग्रह तोची ठावो, वरी मोढ्या ऐसा सावावो, मग कायवानु निर्वाहो, निश्चयाचा. हट्टी असतात खूप,
आग्रह नाही असंच पाहिजे, खूप हट्टी, पण मूर्ख असतात. मूर्खपणाचे हट्ट करतात. आणि मग त्यांच्या निश्चयाबद्दल काय बोलू मी. व्हेरी ॲडमेंट पीपल. जी ही परोपतापू घडे, परावा जीवू रगडे, तीही कर्मी हो निगाढे, जन्मवृत्ती. त्यांचं जन्माला जसे आलेले असतात ते हट्टी, आणि दुसऱ्यांना त्रास होईल काय होईल काही काळजी नाही त्यांना त्यांची. मग आपुले केले फोकारिती, मग मी हे केलंय हे गर्वानी सांगतात, मी केलंय, मी मी मी. आणि जगाते धिक्कारिती, आणि हे काय जगात काय कोणाला जमत नाही, मलाच खूप येतं. दाही दिशा पसरिती, स्पृहा जाळ, सगळ्या दिशांमध्ये ओ मीच मोठा आहे, मीच मोठा, असं त्यांना त्यांचं फेम पसरवतात. ऐसे निगा आटोपे, थोरिये आणती पापे, धर्मधेनु खुरपे, सुटले जैसे. ते धर्म सोडून पाप करायला पुढे मागे अजिबात बघत नाही. अशी परिस्थिती असते कुणाची, ह्या लोकांची. याची एक आयती, तयाची या कर्म प्रवृत्ती, आणि जिणायाची परवती, वाहती चिंता. पाताळाहुनी निम्न, जियेचे उंचिये साने गगन, जे पाहता त्रिभुवन, अणुहीनो हे, ते योगपटीची मवणी, जीवी अनियम चिंतावणी चिंतवणी, जे सांडू नेणे मरणी, वल्लभा जैसे. आणि हे लोक कसे असतात ना, नेहमी कसंही केलं तरी काहीतरी उलट करण्याची, पाप करण्याच्या वृत्तीमध्ये ते नेहमी असतात. आणि दिस इज इंटरेस्टिंग, आणि ते नेहमी ना चिंता करत असतात. जीवी अनियम चिंतवणी, जे सांडू नेणे मरणी, वल्लभा जैसी. जशी एखादी पत्नी असते पतिव्रत, ती पतीचा कधीच विचार मनात ना काढत नाही, तशी हे चिंता मनात ना कधीच काढत नाही. त्याची चिंता त्याची चिंता, टेन्शन टेन्शन असतं. तैसी तैसी चिंता अपार, वाढविती निरंतर, खूप अपार चिंता, सदैव चिंता वाढवती निरंतर. जीवी सुनी असारा असार, विषयाधिक, हे राहिलंय ते करायचंय, असं कसं होईल, हेच तर हे आहे, ते कसं होईल पूर्ण, हे पूर्ण केलेलं आपण हे आणलंय घरात, राहील का, राहिलेलं आता पुरेल का, संपेल का, काय नाही काय काळजीच, काय नाही. स्त्रिया गाईले ऐकावे, आणि त्याला वेगवेगळ्या स्त्रियांकडे जायची इच्छा असते, ते वेगवेगळे गातात ते ऐकावे. स्त्री रूप डोळा देखावे, स्त्रिया म्हणजे न द जेंडर, इट इज नॉट अबाउट मेन ओनली, इट इज गेटिंग इन्वॉल्व्ड इन अदर पार्टनर ऑल द टाइम, डिफरंट पार्टनर. सर्वेंद्रिय अलिंगावे, स्त्रिये तेची, कुरवंडी की जे अमृते, ऐसे सुख स्त्रिये परवते, नाहीच म्हणून चित्ते निश्चयो केला. मग तयाची स्त्री भोगा, लागी पाताळ स्वर्गा, धावती दिग्विभागा, परवते ही. मग ते पाताळ आणि स्वर्ग इकडे तिकडे ते खूप मेहनत करून ते पण सोडतील स्त्री भोगासाठी. इट्स लाक्षणिक आहे. तो एव्हरीथिंग, सगळ्या भोगांसाठी. अमीश कवळू थोरी आशा, न विचारिता गिळी मासा, तैसे की जे विषयाशा, तयासी गा. तो मासा असतो त्याला गळात ते थोडस पीठ लावलेलं असतं, आणि तो त्या आशेने गेट्स ट्रॅप्ड. तशी ही लोक माशासारखी विषयाची आशा करत राहतात. हो मला किती 3 बेडरूम घर, 2 बेडरूम नाही पण 3 बेडरूम तर चांगल्याची आशा. आता इंटरेस्ट रेट कमी झाला ना, ते मिळालं ना की खूपच बरोबर, अशी आशा करत राहतात एकसारखी, माशासारखी. वांछित तव न पवती, मग
कोरडियेची आशेची संतती वाढावो वाढावो होती कोश कोश किडे. बापरे. मग ते काय, त्यांची वांछित जेव्हा ती नाही मिळत त्यांची इच्छा, मग ते कोरडीच आशा सतत मनात, असं अजून इकडे असं एवढा एक एक्स्ट्रा जॉब केला ना, अजून एवढे क्लायंट मिळाले ना की असं, अशी कोरडी आशा मनात मनात वाढतात वाढतात वाढतात. आणि कोश किडे म्हणजे जे जर्म्स असतात ना, मे बी पैशाला लागले तसे त्याच्या आतच राहतात. ते जस्ट एन्टँगल्ड इन इट. आणि पसरिला अभिलाषू अर्प अपूर्ण होय तोच द्वेषू एवं काम क्रोधा हुनी अधिकू पुरुषार्थू नाही. आणि मग त्यांना जे आशा केलेल्या असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत, अपूर्ण झाल्या की काय होतं, क्रोध. क्रोध. एवं काम क्रोध हुनी अधिकू पुरुषार्थू नाही. काम आणि क्रोधाच्या उलट पुरुषार्थ नाहीये त्यांना, फक्त ह्या दोनच गोष्टी. दिहा खोलणे रात्री जागोवा ठाणान तरिया जैसा पांडवा अहोरात्री ही विसावा भेटेची ना. त्यांना अहोरात्री विसावा भेटतच नाही, दिवस रात्र त्यांचं काय नाही काय त्याच्याविषयीच. तैसे उचवणी लोटिले कामे नेहटी क्रोधाची ढेमे तरी रागद्वेषे प्रेमे न माती काही. कामानी त्यांना उंच फेकलं जातं, उंच 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 कडे जातात ते कामानी, आणि क्रोधामुळे ते खाली दगडावर आपटतात असं. तैसे उंचवणी लोटिले कामे नेहटती क्रोधाची ढेमे तरी रागद्वेषे प्रेमे न माती केही. देवीची जीवीची खावा विषय वासनांचा मेळावा केला परी तो भोगावा अर्थे कानी. आता हे विषय वासनांचा मेळावा केला त्यांनी, विषय आणि वासना म्हणजे डिझायर्स ऑफ द सेन्स ऑब्जेक्ट्स, राईट. मग त्यांना काय हवंय, अर्थ म्हणजे पैसे. पैसे म्हणजे अर्थ इज द मीन्स, विषय. म्हणून काय करतात, म्हणून भोगावया जोगा पुरता अर्थ पैगा आणावया जगा झोंबती सैरा. मग वेड्यासारखे इकडे जा तिकडे जा, अमेरिकेत जा, दुबई मध्ये जा, ते तिथे जा, पैसे पैसे पैसेच्या मागे धावतात. एका ते साधुनी मारिती एकाची सर्वस्वे हारिती एका लागी उभारिती अपाय यंत्रे पाशिके पोती वागुरा सुणी ससाणेची काठी खोचरा घेवती निघती डोंगारा पारदी जैसे ते पोसावया पोट मारुनी प्राणियांचे संघाट आणि ती ऐसे निकृष्ट तेही करीती परप्राणाघाते मेळविती वित्ते मीनलया चित्ते तोषणे कैसे. ते काय करतात, ते मग दुसऱ्यांना त्रास देऊन सुद्धा पैसे मिळवण्याला ते विचार नाही करत, कमी नाही करत. बेसिकली चीटिंग हे ते सगळं करतात आणि खुश होतात. तोषणे कैसे, खूप खुश होतात, हो मी एवढं कमवलं मी एवढं कमवलं असं. म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकाचिया आपुली हाती केलिया धन्यो नामी. मी आता केवढे पैसे मिळवलेत, त्यांना सगळ्यांना लुबाडले पण मी केवढे पैसे मिळाले असं त्यांच्या मनात. असं ऐसा श्लाघो जव जाये, स्वतःचे श्लाघतात, स्वतःलाच प्रेस करतात. तव मनी आणि कही बाहे सवेची म्हणे पाहे आणि काचेही आणू हे जे तुले असे जोडिले तयाचे नि भांडवले लाभा घेऊन उरले चराचर हे ऐसे नि धना विश्वाचिया मीची होईन स्वामिया मग दीठी पडे तया उरोने दी. आणि मीच आता विश्वाचा स्वामी होईन, एवढं पैसे कमवीन मी आणि मी एवढं काय रूल करीन, एवढे नोकर ठेवीन असं तर विचार करायला लागतो. हे मारिले वैरी थोडे आणि काही साधीन गाडे, मी एवढा एनिमीजना मारलाय, अजून थोडा मारणार आहे मी.
मग नांदेन पवाडे एकलाची मग मी सगळ्यांवर नांदीन, मग मी रूल करीन एकटाच. पॉवर पॉवर आफ्टर मनी नाव देर इज पॉवर. माझी होतील कामारी तिये वाचून ये रे मारी, किंबहुना चराचरी ईश्वर तो मीच ईश्वरासारखा, सगळ्यांचा राजा मीच असेल. मी भोग भूमी चारावो आणि स्वर्ग सुखासी ठावो, म्हणून इंद्रुही वावो माते पाहुनी. इंद्र पण मला बघून हे होईल, एवढा मी असा मोठा राजा आहे. मी मने वाचा देहे करीत ते कैसे नोहे, के मज वाचुनी आहे अज्ञान सिद्ध आन. तव तवची बळिया काळू जवन दिसे मी अतुर बळू, सुखाचा करी निखळू रसिवा मीची. मीच आहे सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आणि माझ्याकडेच सगळं आहे असं. मी 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 कुबेरी आथिला होये, परी तो नेणे माझी सोये, संपत्ती मज समनवे श्रीनाथाही. कुबेराकडे पण आहे पण माझ्यासारखं नाही, माझ्याकडेच जास्त. माझ्या कुळाचा उजाळू काजाती गोतांचा मेळू, पाहता ब्रह्मा ही हळू उणीच दिसे. आणि माझ्या कुळात जे आहेत ना तेच सगळ्यात श्रेष्ठ आहेत. ब्रह्मा माझ्या कुळातले सगळे लोक आले एकत्र, तेवढं सृष्टी करू शकतात, तेवढी संपत्ती आहे की ब्रह्मा पण त्याच्या पुढे काय, काहीच नाही. म्हणून मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे, नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी. म्हणून नाम मिरवतात, माझं नाव असं आहे, मी असं आहे, मी तसं आहे असं. आता लोपला अविचारू त्याचा करीन मी जीर्णोद्धारू, प्रतिष्ठान परमारू या गावरी. माते गाती वानिती नटनाचे रिजविती, तया देईन मागती ते ते वस्तू. माझिरा अन्नपाणी प्रमदांचा आलिंगनी, मी होईन त्रिभुवनी आनंदकारू. काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे, तुरंबिती असोसे गगन गगनवळे तिये. ते म्हणतात की मी दुसऱ्यांना गोष्टी देऊ शकतो, अन्न देऊ शकतो, मी राजा आहे, मी मोठा आहे, मी सगळ्यांना आय कॅन सपोर्ट असं. ज्वराचे नियाटोपे रोगी भलतैसे जल्पे, चवळती संकल्पे जाणते तैसे. जसं तापामध्ये माणूस बडबडतो काहीही, तसे यांचे संकल्प असतात, काहीही संकल्प असतात. अज्ञान आतुले धुळी म्हणून अशा वाहुटळी वाहटुळी, भोवंडी जती अंतराळी मनो रथांच्या. अनियम आषाढ मेघ का समुद्रोमी, अभंग तैसे कामिनी अभेग अखंड काम. मग पै कामनाची तया जीवी झाल्या वेलरिया, वोरपिली काटिया कमळे जैसी. का पाषाणाचिया माथा हांडी फुटली पार्था, जीवी तैसे सर्वता कुटके झाले. तेव्हा चढतीये रजनी तमाचिये होय पुरवणी, तैसे मोह अंतःकरणी वाढोची लागे. त्यांच्या मनात एवढे संकल्प येतात वेगवेगळे, हे करायचं ते करायचं, आणि त्याच्या मागे सतत धावत असतात. का? कारण त्यांना मनी आणि पॉवर ह्या दोन्ही गोष्टी हव्या असतात आणि दाखवायचं असतं मी किती मोठा आहे. ह्या लोकांच्या मनात अंतःकरणात अंधारच असतो, रात्र जशी असते तसा अंधार असतो, बेसिकली विवेक नसतो. आणि वाडे जवजव मोहे, आणि अंधार असला की काय होतं, अज्ञान असलं की काय होतं, मोह होतं. आणि वाडे जवजव मोहे तव तव विषयी राहो, विषय ते थटावो पातकांसी. पापे आपुलेनी थावे जव करीती मेळावे, तव जिताची आघवे येता नरका. म्हणून गा सुमती जे कुमनोरथा, पाळीती ते असुर येती वस्ती तया ठाया.
जेत असी पत्र तरुवर खादिरा गारांचे डोंगर तातला तेली सागर उतताती जेत यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचणी पडती तेई दारुणी नरक लोकी ऐसे नरकाची एसेले भागी जे जे जन्मले तेही देखो भुलले यजती यागी एरवी यागादिक क्रिया आहाण तेची धनंजया परी विफळती आचरवनिया नाटकी जैसे वल्लभाचिया उजरिया आपण पती कुस्त्रिया जाणोनी तोषती जैसे अहेवपणे. आणि मोह वाढल्यामुळे ते काहीही करत राहतात स्वतःचा अहंकार दाखवण्यासाठी. कुमनोरथ आणि चांगलं मनोरथ नसतं ते पाळतात ते. आणि हे जे असुर वृत्तीचे आहेत ते वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी करत त्यांना इतक्या यमयातना होणार आहेत पण त्याला त्यांची कल्पना नसते. आणि ते यागादिक वगैरे पण दाखवायला करतात फक्त नाटकी. दे आर नॉट डुईंग इट सिन्सिअरली. त्यामुळे त्यांना फळ पण नाही मिळत. नाटकं दाखवायला मी किती रिलिजियस आहे, मी किती स्पिरिच्युअल आहे, काहीही असेल कारण त्यांच्या मागे, पण ते हिपोक्रिटिकल असतात, नाटकी. तैसे आपण या आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे तेणे. स्वतःला महंत मानतात. महंत मी मोठा आहे खूप. फुगती असाधारण गर्वे कारणे गर्वे तेणे गर्वानी फुगतात. मग लवो नेणती कैसे आटिवा लोहांचा खांब जैसे का उदवले आकाशे शिळाराशी तैसे आपुलिया बरवे आपण चिर जाता जीवे तृणाही हुनी आघवे मानिती नीच वरी धनाची मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्याकृत्य विचारा सवते केले जया अंगी आयती ऐसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करीती गा. ते कृत्य अकृत्य काय आहे त्याचा विचार करत नाहीत. पण ते यज्ञ काय काहीही दुसरं करू शकतात दाखवण्यासाठी की मी किती ग्रेट आहे. बेसिकली मनी आणि पॉवर आलं. दिस इज आपण बोलू शकतो हे पॉलिटिशियन्स आहेत, हे आहे ते, पण आपण पण आपल्या फील्डमध्ये आपल्या सर्कमस्टन्सेस मध्ये आपण पण असे थोडे थोडे असतो. ज्याच्याकडे मनी आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे, पॉलिटिकल पॉवर वॉट एव्हर, यू कॅन सी दीज थिंग्स इन देम. लिटरली असुरी प्रवृत्ती. म्हणून कोणे एके वेळे मौढ्य मध्याचे निबळे यागाची ही टवाळे आदरिती ना कुंड मंडप वेदी न उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा जेवी ब्राह्मणाचे नावे अडवारे नाही नोहावे ऐसे आथी तेथे यावे लागे कवणा पै वासरुवाचा भोकसा गाई पुढे ठेवूनी जैसा उगाणा घेती क्षीरसा बुद्धिवंत तैसी योगाचे नावे मग वाहुनी हावे नागविती आघवे अहोरावरी ऐशे काही आपुलिया होमिती जे उदारिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाशू. मग ते काय करतात, ते हा यज्ञ वगैरे करताना पण खूपच दिखावा कुंड दिखावा करतात किंवा ते काही विधी आहेत ते पाळतच नाहीत. कुंड कसा पाहिजे, वेदी कसे पाहिजेत, मंडप कसा पाहिजे, काही विधी नाही पाळत. ते आपलं दाखवायचं नाही, एनिवेज काहीतरी मोठं करून दाखवूया आपण. आणि त्यांना
बेसिकली काय त्याच्यात आस्था नसते, श्रद्धा नसते, पण दाखवायचं म्हणून ते करत असतात लोकांना किती मोठा आहे मी असं. मग पुढे भेरी निशाण लावणे ते दीक्षितपण जगी फोकारिती याण वावो वावो. ते काहीतरी कुठल्या तरी गुरूंना जॉईन करतात आणि सांगतात मग मी दीक्षा घेतली त्यांच्याकडून, त्या गुरूंकडून, आणि त्यांचा मोठा फोटो लावतील काय, त्यांची प्रार्थना करतील काय 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 करतात दाखवायला. तेव्हा महत्वे तेने अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिदला तमा काजळाचे. ह्याने काय होतं, स्वतःला महत्व मिळतं आणि मग गर्व. तैसे मोठ्या घणावे औदत्य उंचावे अहंकारी दुणावे अविवेकुही. आणि काय होतं, मूर्खपणा, अहंकार, अविवेक वाढतो. मग दुजाची आभाष नुरवावया निशेष बळीये पण अधिक होय बळ. ऐसा अहंकार बळा जालिया एक वळा दर्प सागरू वेळा सांडुनी उते. त्या अहंकारच्या बळात दर्पाच्या सागरात जातात. मग वो संडिलेनी दर्पे काम ही पित्त कुरुपे तया धगी सैंग पळिपे क्रोधाग्नी तो. क्रोधाग्नी येतो त्यांना का, काम असतं, कामाला पित्त येतं, म्हणजे इट बिकम्स व्हेरी दिस थिंग हाय. तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाची कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा. अ परफेक्ट स्टॉर्म. तूप, निखारे आणि उन्हाळा आणि वारा, फायर साठी. तैसा अहंकारू बळा आला दर्पू काम क्रोधा गुडला. या दोहोंचा मेळू झाला जयांच्या ठाई. ते आपुलिया सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते विरेशा. न साधिती गा पहिले तव धनुर्धरा आपुलिया मानसरू रुधिरा वेचू करीती अभिचारा लागोनिया. तेथ जाळीती जिये देहे या माझी जो मी आहे त्या आत्मया मज घाये वाजती ते. आणि अभिचार कितीही उपद्रवी जे तुले काही तेथ चैतन्य मी पाही शिणू पावे. आणि अभिचारा वेगळे विपाये ते अवगळे तया टाकिती इटाळे पैशून्याची. हा अहंकारला बळ आलं की मग काम आणि क्रोधाला पण बळ येतं. आणि मग ते जर आत्मा स्वतःला जाणण्याच्या मार्गापासून दूरच जातात. बेसिकली इफ यू आर गोइंग इन द डिरेक्शन ऑफ काम क्रोध आणि अहंकार, यू आर गोइंग इन द अपोजिट डिरेक्शन ऑफ liberating yourself from all these troubles that your minds puts you through. सती आणि सत्पुरुख दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे. सती, सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक तपस्वी, संन्यासी ह्या का भक्त न महात्मे किंवा भक्त आणि महात्मे ये माझी निजाची धामे. ही मी ज्यांच्याकडे राहतो, मी ज्यांच्यामध्ये राहतो. निर्वाळली होम धर्मे श्रौतादिकी तया द्वेषाचे निकाळ कुठे. द्वेषाने बघतात ते कोण, ही लोक. कोणाला? सती, सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी, संन्यासी, भक्त, महात्मे यांना दे आर नॉट इंटरेस्टेड. द्वेष, काय मूर्ख आहे ती लोक असं. बासटोनी तिखटे कुबोलांची सदटे सुती कांडे सारखं त्यांच्याविषयी काहीतरी वाईटच बोलणं. ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझ्या वैरी. तरी तया पापिया पै जे मी करी ते ऐकपा. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती जे जगा. जगा पदवी हिरोनी
पैगा ऐसे ठेवी, जे क्लेश गावीचा उकरडा, भवपुरीचा पानवडा, ते तमोयोनी यया मुडा वृत्तीची दे, मग आहाराचे नावे, तृणही जेथना नुगावे, ते व्याघ्र वृश्चिक आडवे, तैसिये करी, तेथ क्षुधा दुःखे बहुते, तोडोनी खाती आपणाया ते, मरो मरो मागुते होतची असती. हे जे असे प्रकारे ही जी माणसं असते माझ्यापासून वैर घेतात ना, म्हणजे दे डोंट लाईक मी, राईट? साधू हे ते, त्यांना मी खूप त्रास देतो, त्यांना मी अधमयोनीत जन्माला घालतो, जिथे क्लेश असतो. जसे विंचू वगैरे कोरड्या ठिकाणी, ड्राय ठिकाणी त्यांना जन्म देतो मी. म्हणजे आय बेसिकली दे गो थ्रू अ लॉट ऑफ सफरिंग, द पीपल हू डोंट रिस्पेक्ट अँड ट्रस्ट मी. का आपुला गरळ जाळी, जळतया अंगाची पेदळी, ते सर्पची करी बिळी, निरुंधला किंवा सर्पाच्या योनीत जातात आणि त्या त्याच्यामध्ये बिळात असतात. हे साप स्वतःच्याच पॉइझननी त्यांना जळजळ होत असते असं लिहिलंय. आय डोंट नो, तसं लिहिलं नाही. परी घेतला श्वासू घापे, ये तुलेने ही मापे, विसावा तया नाटोपे, दुर्जनासी ऐसेनी कल्पांची कोडी, गाणिताही संख्या थोडी, ते तुला वेळून काढी, क्लेशोनी तया, तरी तयासी जेथ जाणे, तेथीचे हे पाहिले पेणे, ते पावोनी ये रे दारुणे, न होती दुखे दुःखे. त्यांना खूप दुःख होतं, बिकॉज दे गो थ्रू अ लॉट. हा ठायवरी संपत्ती, ते आसुरी अधोगती अवधारी, जोडिली तिही पाठी व्याघ्रादी तामसा, योनी तो अळुमाळू ऐसा, देहाधाराचा उसासा, आथी जोही तोही मी बोलावा हिरे, मग तमची होती एकसरे, जेथे गेले अंधारे काळवंडे जे, जयाची पापा चिळसी, नरक घेता विवसी, क्षीण जाय मूर्छी शिडे जेणे, मळू जेणे मेळे, तापू जेणे पोळे, जयाचे नावे सळे महाभय, पाप जयांचा कंटाळा, उपजे अमंगळा, विटाळू ही विटाळा बिहे जया. ते इतक्या आसुरी संपत्तीमुळे इतके ते खाली जातात की त्यांना भीती पण घाबरते. इट इज सो हॉरिबल. ऐसे विश्वाचे या वोखटे या, अधमजे धनंजया, ते होती भोगिनिया, तमसा योनी, तमसा त्या योनीमध्ये त्यांना खूप घाणेरडं भोगायला लागतं. अहम सांगता वाचारडे, आठविता मन इखडे, कटारे मूर्खी केवडे, जोडिले निरय, काई सया ते असुर, संपत्ती पोषिती वावर, जिया दिदले धोर, पतन ऐसे म्हणोनी तुवा धनुधरा, नोहावे गातिया मोहरा, जेवता वासु वासुरा, संपत्तीवंता, आणि दंभादी दोषसाही, हे संपूर्ण जयांच्या ठाई, ते त्यजावेज हे काही म्हणणे कीर. ही हे जे धनुर्धरा, हे जे 6 संपत्त्या आहेत त्यांच्याकडे, ह्या आसुरी संपत्त्या, काम क्रोध लोभ दंभ, ह्यांच्यापासून आपण दूर राहायचं. हे काय तुला सांगायला नको. हे संपूर्ण जयांचे ठाई, ते जावे हे काही म्हणो की. हे काय सांगायला पाहिजे का तुला अर्जुना? यांच्या जवळ नाही राहायचं या लोकांच्या. परी काम क्रोध लोभ, या तिहींची थोंब, थावे तेथे अशुभ, पिकले जाण तिथे. काम क्रोध लोभ असेल तिथे अशुभच येणार. सर्व दुःखी आपुलिया,
दर्शन धनंजया पाडावते हे भूलतया दिदले आहाती का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची हे ते रौरवगा तव चीवरी ऐकजती पटांतरी जवते तिन्ही अंतरी उठती ना. हे जोपर्यंत 3 दुर्गुण आहेत काम क्रोध लोभ तोपर्यंत तो सुखाच्या मार्गाने जाणारच नाही माणूस. ही विल नॉट. दिस इज अ शुअर शॉर्ट रेसिपी फॉर प्रॉब्लेम्स. काम क्रोध आणि लोभ. अपायती आसलग यातना ही सवंग हानी हानी नो हे तिग हेची हानी. ते स्वतःलाच मारतात. काम क्रोध लोभ. काय बहु बोलो सुभटा सांगितली या निकृष्टा नरकाच्या दारवंटा त्रिशंकू हा. हे नरकाचे द्वार आहेत. काम क्रोध लोभ. या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो नरय पुरीचा सभा सन्मानू पावे. त्याला नरकपुरीमध्ये सन्मान मिळतो. कोणाला? काम क्रोध लोभ असतात त्यांना. म्हणून पुढती किरीटी. म्हणून पुढे पुढे अर्जुना हे कामादी दोष त्रिपुटी. काम क्रोध लोभ त्रिपुटी त्या जावीची या वोखटी आघवाविषयी. म्हणून मी तुला वारंवार सांगतो की ह्यांच्यापासून तू कसं लांब राहायला पाहिजे. नाहीतर आय डोंट जनरली रिपीट. धर्माधिका चौहिया तू. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ ना. हे 4 पुरुषार्थाची तैसी मातू करावी जै संघा तू सांडील हा. तो ह्यांच्याकडे जातच नाही. धर्म अर्थ काम मोक्ष. तो फक्त काम आणि क्रोध असतो आणि त्याच्यामुळे तो अर्थमध्ये असतो आणि मग मोह मिळतं. काम क्रोध मोह अर्थ मोह ह्याच्यातच राहतो तो. हे तिन्ही जीवी जव जगती तववरी निकायची प्राप्ती. हे माझे कान नाय किती देवो ही म्हणे जया आपण पे पडिये आत्मनाशा जो बिहे तेणेन धरावी हे सोये सावधू होईसे पोटी बांधोनी पाषाण समुद्री बाही अंगवण का जियावया जेवण काळकुटाचे. हे कामक्रोध आणि लोभाला जवळ ठेवणं म्हणजे गळ्यात दगड बांधून पोहण्याचा प्रयत्न करणं. पुढणारच. ही कामक्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाण जैसी म्हणून ठावोची पुसी ययांचा गा जै काही अवचटे हे तिकडे साखळ तुटे ते सुखे आपुलिये वाटे चालो लाभे. जोपर्यंत हे कामक्रोध आणि लोभ यांची साखळी तुटत नाही तोपर्यंत ते तिकडे दर्शनाच्या मार्गावर पुढे सरकणार नाही. त्रिदोषी सांडिले शरीर त्रिकुटी फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. त्रिदोष वात पित्त कफ हे जर बॅलन्स नसतील तर शरीर सांडतं. किंवा त्रिकुटी फिटलिया नगरामध्ये जर चोर इन्सिक्युरिटी अँड पॉवर्टी असेल तर ते नगर चालत नाही. किंवा त्रिदाह आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक हे 3 ताप जर गेले नाही तर शांतता मिळत नाही. तैसे कामादि कितीगी सांडिले सुख पावोनी जगी संगुला हे मोक्ष मार्गी सज्जनांचा. हे 3 ड्रॉपच करायला पाहिजे. मग सत्संगे प्रबळे शास्त्रांचे निबळे जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणे. मग सत्संगाच्या बळाने शास्त्रांच्या संगाने तू जन्म मृत्यूच निस्तरू शकतोस.
ते वेळी आत्मानंद आघवे, जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाटण पावे, गुरुकृपेचे. मग हे असं केलं की मग गुरुकृपा पावतो माणूस. तेथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेविया टे डिडिम्मा डिडिम्मा डिडिमा डिंडिमा सांसारिक हे. ऐसे जो काम क्रोध लोभा, झाडी करोनी ठाके उभा, तो येवडिया लाभा, गोसावी होय. जर त्याने शास्त्रांची सत्संगाने शास्त्रांचा अभ्यास केला तर त्याच्यावर गुरुकृपा होते, आणि गुरुकृपा झाली की तो आत्माचं दर्शन करू शकतो. सो ही इज टेलिंग द वेज ऑल्सो. ना हे नावडोनी काही, कामादिकांच्या या ठाई, दाटीला जेणे होई आत्मचोरे, जो जगी सन्मान सकृपू, हिताहित दावितू दीपू, तो अमान्यू केला बापू, वेदू जेणे. न धरीची विधीची भीड, न करीची आपली चाड, वाढविती गेला कोड इंद्रियांचे. जो वेदांना मानत नाही आणि जो वेदांचं विधी जे करायचे त्यांचं पालन करत नाही, आणि जो स्वतःच खरं करतो, तो उगीच इंद्रियांच्या मागे, कामक्रोधाच्या मागे तो अडकून राहणार. कामक्रोध लोभांची कास, न सोडीजे पाळिली भाष, स्वैरा सारांचे असोस, वळगला रान, तो सुटकेचिया वाहणी, मग पिवोनला हे पाणी, स्वप्नीही ते कहाणी, दूरीच तया. तो हे मोक्षाचं पाणी पिऊच शकत नाही. खरं तर काय, स्वप्नात सुद्धा नाही, कारण ही इज नॉट इंटरेस्टेड. आणि परत्र तव जाये, हे कीरतया आहे, परी एही कही न लहे भोग भोगू, तरी माशा लागी भुलला, ब्राह्मण पाण बुडारी घाला, की तेथही पावला नास्तिक वादू, तैसे विषयांचे निकोडे, जेणे परत्रा केले उबडे, तव तोची आणि किकडे, मरणे नेला. एवं परत्र ना सर्गू, ना ऐहिकही विषय भोगू, तेथ केवता प्रसंगू, मोक्षाचा तो. म्हणून कामाचे निबळे, जो विषय सेऊ पाहे साळे, तया विषयो ना स्वर्ग मिळे, ना उद्धरे तो. हे जे असतात विषयांच्या मागे लागलेले असतात, कामक्रोधाच्या लोभाच्या, त्यांना ना धड इथे सुख मिळतं, ना स्वर्ग सुख मिळतं, ना मोक्ष मिळतो. सो दे आर नो वेअर. या कारणा पै बापा, जया आथी आपली कृपा, तेणे वंदाचिया निरोपा, आनन कीजे. पतीचिया मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. म्हणून रे, तू स्वतःवर कृपा कर आणि गुरुच्या निदर्शनाखाली गुरुकृपा मिळव. आणि इथे दिले त्याने, जशी पत्नी पतीचं मत अनुसरून वागते, पतिव्रता, तिला अनायासे ना आत्महित मिळतं. तिला विदाउट एनी एफर्ट शी गेट्स दी आत्महित, her own benefit. Now we have to understand, it is not about patni and pati really. It is about one that is wise, the other follows. We should not consider this in literal sense, because otherwise we can use it in wrong context. It doesn't matter it is a woman or a man. Man doesn't get any privilege just because he's a man. ह्याच्यानेच आपण आपल्या चुकीच्या अंडरस्टँडिंग मुळे इतक्या सुंदर आपल्या संस्कृतीला नावं ठेवतात लोक.
ना तरी श्री गुरुवचना दिठी दे तू जतना, शिष्य आत्मभुवना माझी पैसे, हे असो आपुला ठेवा, हाता आथी जरी यावा, तरी आदरे जेवी दिवा, पुढा कीजे तैसा अशेषाही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था, तेणे श्रुती स्मृती माथा, बैसणे घापे. हे मिळण्यासाठी आपल्याला श्रुती स्मृती जे जे शास्त्र आहेत त्यांचाच अभ्यास, त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवून आपण डिरेक्शन मागितलं पाहिजे. शास्त्र म्हणेल सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही वीरू. शास्त्र जर म्हणेल सोडून द्या तर सोडायला पाहिजे. मग तिकडे राज्य पण एखाद्या तृणासारखं, ग्रासच्या ब्लेड सारखं फेकलं पाहिजे. बेसिकली यू हॅव टू फॉलो इट. ऐसिया वेदैक निष्ठा झालिया जरी सुभाटा, तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा, ते अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुत परवता माऊली जगा. अहितापासून काढिती आणि हित देऊनी वाढती, नाही श्रुती परवता माऊली जगा. श्रुती वेदांपेक्षा वेगळी आई, पेक्षा मोठी आई कुठे मिळणार नाही. दॅट इज हाऊ मच रिस्पेक्ट ज्ञानेश्वर महाराज हॅज फॉर द वेदास. म्हणोनी ब्रह्मेसी मेळवी, तव हे कोण न सांडवी, अगा तुवा ऐसेची भजावी, विशेषेसी. म्हणून तुम्ही ह्या ब्रह्माला, या वेदांना वंदा, कारण तुम्हाला ते ज्ञान मिळणार आहे त्याच्यातून. ते आजी अर्जुना तू येथे, करावया सत्य सार्थे, जन्मलासी बळार्थे, धर्माचेनी. आणि अर्जुन म्हणून तुझा जन्म झालाय हे धर्मानी जगण्यासाठी. आणि धर्मानुज हे ऐसे, तुझं नाव धर्म अनुज आहे. बोधोनी आले या पैसे, म्हणोनी अनारिसे करू नये, कार्य कार्य विवेकी, शास्त्रेंची करावी पारखी, अकृत्य कुडे ते लोकी वाळावे गा. कार्य अकार्य ह्याचा विवेक शास्त्रांप्रमाणे पारखून घेतला पाहिजे, आणि अकृत्य सोडून द्यायला पाहिजे, आणि कृत्य त्याला बळ दिलं पाहिजे. मग कृत्यपणे खरे निगे, ते तुव आपुलोनी अंगे, आचरवनी आदरे चांगे, सारावे गा. मग जे बरोबर करायचंय ते तू आचरून दाखव. आचरण यू एक्सरसाइज इट, कारण त्यानेच दुसऱ्यांना कळेल. जे प्रामाण्याची मुदी, आजी तुझी हाती असे सुबुद्धी, लोकसंग्रहासी त्रिशुद्धी, योग्य होसी. विश्व प्रामाण्याची, फॉर द मीन्स ऑफ द वर्ल्ड टू फॉलो. लोकसंग्रह, लोक तुला फॉलो करतील जर तू प्रॉपर स्टेप्स घेतलेस तर. अगेन ही इज गोइंग टू, ही डिडंट वांट टू फाइट, राइट? सो ही इज सेइंग इफ यू डू द राइट थिंग, यू विल होल्ड ऑन टू द धर्म, आणि you will become the means, or you will become the praman, and then people will be able to follow that, will give examples of that. एवं योग्यु होसी, एवं आसुरवर्गु आघवा, सांगोनी तेथी निगावा, तो ही देवे पांडवा निरूपिला. हा आसुरवर्ग आघवा सगळा सांगोनी तेथीच निगावा. हे व्यवस्थित अंडरस्टँड करून घे, मी हे सांगितलंय अर्जुना तुला. निरूपलय कुणी? कृष्णाने. यावरी तो पंडूचा, कुमरू सद्भावो जीवीचा, पुसेल तो चैतन्याचा, कानी ऐका. संजये व्यासाची निरोपा, तो वेळू फेडिला तया, नृपा तैसा मीही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. हे व्यासांनी, संजय जे सांगतायत धृतराष्ट्राला, व्यासांनी दिलेलं आहे दिव्य दृष्टी, तेच मी, ते धृतराष्ट्राला सांगत होते, तेच मी निवृत्ती कृपेमुळे इथे सांगतो.
तुम्ही संत माझिया कडा दिठीचिया कराल बहुडा तरी तुम्हे माने एवढा होईन मी. तुम्ही ऐकताय माझं, खरंच मान वाढवताय माझा. म्हणून निज अवधान मज ओळगे पसायदान दिजोजी समर्थ होईन ज्ञान देवो म्हणे. म्हणून निज अवधान मग वोळगे पसायदान दिजो जी समर्थ होईन ज्ञानदेव म्हणे. तुम्ही जर तुमचं अवधान मला दिलं तर माझ्यात सामर्थ्य येईल आणि मी हे जे ज्ञानरूपी गंगा आहे ती मी तुमच्या समोर आणू शकतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपत्ति विभाग योगो नाम षोडशोऽध्यायः. श्लोक 24 होते, ओव्या 476 होत्या. 16वा अध्याय आज महाराजांच्या कृपेने आपण पूर्ण ऐकला. उद्या 17वा अध्याय, सेकंड लास्ट. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Open your eyes.